Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आम्हाला कामावरनं आमच्या कंपनीतनं घरी जायला 2 ते 3 तास लागत आहेत. आम्हाला ज्या वर्क ऑर्डर्स आहेत ते वेळेत पूर्ण करता येत नाहीत. क्लायंटला हव्या असणाऱ्या गोष्टी वेळेत देता येत नाहीत आणि म्हणून आता आम्हाला इथनं जाण्याशिवाय पर्याय नाही आहे असं जे चाकणमधले व्यावसायिक आहेत, बिझनेसमन आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. ह्या व्यथा काय होत्या तर चाकण MIDCमध्ये पायाभूत सुविधा नाही आहेत. म्हणजे MIDC तर वाढली, कंपन्या आल्या, उद्योग आले, रोजगार आले, पण रस्ते तेवढेच राहिले. तिथे जे असलेल्या रस्त्यांवर आता ताण येतोय आणि सकाळी असेल, संध्याकाळी असेल, दिवसभर असेल, 2 ते 3 तास या सगळ्या ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला होत आहे. आणि मग साहजिकच आहे, घरी तर वेळ देता येत नाही. क्लायंट असतील, जे त्यांचे ग्राहक असतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा जो माल आहे किंवा जे प्रॉडक्ट आहे ते वेळेवर पोहोचवता येत नाही. आणि म्हणून अशा 20 कंपन्यांनी आता चाकण MIDCमधनं आपलं बस्तान आहे ते बांधायला घेतलेलं आहे आणि आता ते दुसरीकडे शिफ्ट होत आहेत. या सगळ्यामधनं गहजब माजला. त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदसुद्धा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांना येणाऱ्या अडचणीसुद्धा मांडल्या. पण यातनं राजकारण तर होणारच होतं. आता या सगळ्यावरच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. अनेक काळापासून हा जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे तो कळीचा बनलेला आहे. चाकणमध्ये अनेक उद्योग आहेत, तिथे देशभरातनं जे कामगार आहेत ते रोजगारासाठी येत असतात, पण पायाभूत सुविधा नसल्यामुळे आता या कंपन्या चाकण सोडून जायला सुरू झालेल्या आहेत. म्हणूनच शरद पवारांनी सुद्धा या मुद्द्यावर एक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या मुद्द्यावर सरकारने लक्ष घालायला हवं आणि कशाही पद्धतीनं महाराष्ट्रामधनं, पुण्यामधनं या इंडस्ट्रीज आहेत, ह्या कंपन्या आहेत, त्या बाहेर जायला नको असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांनी एक पोस्ट लिहिली, त्याला उत्तर लगेचच मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. याला कारण एक ठरलं ते म्हणजे राजाभाऊ वाजे यांचं. राजाभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या किती कंपन्या बंद पडल्या असा त्यांनी प्रश्न केला होता आणि त्याचं उत्तर हे संसदेमध्ये देण्यात आलं होतं. पण अर्थात केवळ ते प्रश्नाला उत्तर होतं, त्याचं स्टॅटिस्टिक्स, त्याची कारणं किंवा त्या कंपन्या कुठल्या होत्या, त्या स्थलांतरित झाल्या की बंद झाल्या, त्या काय प्रोडक्ट करायच्या अशाबद्दलचं काही सविस्तर प्रश्नही नव्हता आणि त्याचं उत्तरही नव्हतं. आणि म्हणूनच यावरनं आता राजकारण आपल्याला रंगलेलं पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या मुद्द्यावर काय म्हटलंय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्या दोघांच्या पोस्ट आहेत त्या आपल्याला सविस्तर समजावून घ्यायच्या आहेत. कदाचित हा व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे तुम्ही सविस्तर पहा, कारण हे सगळं राजकारण असेल किंवा पुण्यामधलं, चाकणमधलं नेमकी परिस्थिती काय आहे हे आपल्याला या सगळ्यामधनं समजावून घेता येणार आहे. तुम्ही सुद्धा चाकणकर असाल किंवा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधनं कुठेही चाकणमध्ये किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये काम करत असाल तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भातली जाणीव असेल. आता शरद पवारांनी काय म्हटलं होतं तर शरद पवारांनी म्हटलं होतं की चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्ध पातळीवर विकास करावा. खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीनं सोडवावी. MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात असं सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या ट्विटमध्ये, त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्याची विशेष एक खिडकी यंत्रणा उभारावी. तसंच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणांसंबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खाजगी कंपन्या बंद झाल्यात. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का याची माहिती मात्र सरकार दरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलंय, त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगाचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. सरकार कोणत्याही विचारांचं असो, औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही.
असं शरद पवारांनी म्हटलं. त्यामध्ये फडणवीसांना सुद्धा त्यांनी टॅग केलं होतं. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर आलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात? तर मुख्यमंत्री म्हणतात, माननीय खासदार शरद पवार साहेब, संसदेतील खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडनं देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे. काही नवख्या नेत्यांनी त्या संदर्भात सोयीचा अर्थ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्यांच्या बातम्या केल्या. पण आपण कायम महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणताही गैरसमज राहू नये म्हणून हा थोडा विस्ताराने लेखन प्रपंच. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या कंपन्या बंद होत आहेत त्यातील 76% या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरू झाल्याच नाहीत. आता संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर, किंवा माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर याचं एक प्रारूप ठरलेलं असतं. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली तरच इतर तपशील मिळू शकतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तिथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. आणि मला सांगताना हेही आनंद होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील. माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या असा आभास निर्माण झाला, त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशिलात कळावा म्हणून इथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत. 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती. ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी बघा. सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रात म्हणजे 3,96,211. त्याखालोखाल दिल्लीत 2,72,342. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश 1,85,982 इतक्या आहेत. बंद झालेल्या कंपन्या कोविड काळ वगळता सरासरी 20,000 ते 22,000 कंपन्या दरवर्षी होतात. त्याच्या कारणांची वर्गवारी अशी आहे. 76% डिफंक्ट कंपन्या म्हणजे डिसफंक्शनल म्हणजे ज्या कधी सुरू झाल्या नाहीत अशा आहेत. 12% कंपन्यांचे अमलगमेशन एकत्रीकरण आणि 2% कंपन्या या विसर्जित. 2019-20 या एका वर्षी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकण्यात गेले तर निष्क्रिय कंपन्या स्ट्राईक ऑफ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि स्ट्राईक ऑफ झालेल्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. नवीन कंपन्यांची नोंदणी दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनी देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वात पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षाची आकडेवारी घेऊयात. महाराष्ट्रामध्ये 41,525 कंपन्या, दिल्लीमध्ये 20,272 कंपन्या, उत्तर प्रदेशात 27,494 कंपन्या, कर्नाटकात 17,857 कंपन्या, तामिळनाडूमध्ये 17,024 कंपन्या, तेलंगणामध्ये 17,300 कंपन्या, गुजरातमध्ये 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगालमध्ये 10,598 कंपन्या. राहिला प्रश्न चाकणचा, तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री श्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. MIDCच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालीन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तिथूनही बाहेर जाणार नाही असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच, म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सगळं जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निश्चितच प्रश्न उरतो तो म्हणजे इंडस्ट्रीचा. चाकणमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्ही दिवसभर तिथे अडकून पडू शकता, इतकी ट्रॅफिक आहे. तुम्हाला तिथनं जाणं मुश्किल होतं. रस्ते अरुंद आहेत, त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत, अतिक्रमणं आहेत, अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे चाकणमध्ये इंडस्ट्रीज तर आहेत पण तिथे असणाऱ्या इंडस्ट्रीजला, तिथे येणाऱ्या कामगारांना या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सातत्याने ही मागणी केली जाते की विकासाचं सुद्धा विकेंद्रीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ एकाच जिल्ह्यामध्ये, एकाच भागांमध्ये अधिकाधिक कंपन्या आल्या
तर रोजगाराच्या संधी निर्माण होतात, पण निश्चितच तिथल्या यंत्रणेवर, तिथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यावर सुद्धा ताण निर्माण होत असतो. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या इतर भागांमध्ये या कंपन्या किंवा तिथे असे MIDCs का तयार होत नाहीत असा सुद्धा प्रश्न हा सातत्याने विचारला जातो. अनेक जिल्ह्यांमधनं मागणी केली जाते की आमच्या इथे MIDC व्हावी, आमच्याकडे कंपन्या याव्यात, पण मात्र तिथल्या अनेक प्रश्नांमुळे या कंपन्या तिथे उभ्या राहू शकत नाहीत आणि मग परिणामी काही विशिष्ट जिल्ह्यांपुरत्याच या कंपन्या मर्यादित राहतात आणि त्याच्यामुळे आपण बघतो की पायाभूत सुविधांवर सुद्धा त्याचा ताण आपल्याला आलेला पाहायला मिळतो. आता अर्थातच मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांची एकत्रित बैठक घेऊन यावर उपाययोजना काढल्या जातील, पण आज 20 कंपन्या गेलेल्या आहेत. हीच जर समस्या कायम राहिली तर अधिक कंपन्या चाकण सोडून जातील का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केवळ चाकण नाही तर तुम्ही हिंजवडीमधल्या सुद्धा रोज व्हिडिओज बघत असाल, बातम्या वाचत असाल, हिंजवडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतं आहे आणि त्याचं कारणच म्हणजे एकाच ठिकाणी असलेला विकास, एकाच ठिकाणी आलेल्या कंपन्या आणि त्यामुळेच पायाभूत सुविधांवर वाढलेला ताण. अर्थातच रस्ते चांगले नसते, सिग्नल न पाळणं किंवा तिथे पायाभूत सुविधा नसणं, फ्लायओव्हर्स नसणं, इतर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण याबरोबरच एककेंद्री विकास हा सुद्धा यामधला महत्त्वाचा मुद्दा इथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण या सगळ्याबद्दल तुमची काय मतं आहेत? पवारांनी केलेल्या ट्विटबद्दल, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं? चाकांच्या समस्येबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.